पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5 मराठी. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5. पेत्राने लिहिलेले पहिले पत्र अध्याय 5. वडिलांना बोध. तुम्हातील वडील मंडळीला जो मी सोबतीचा वडील, ख्रिस्ताच्या दुःखाचा साक्षी व प्रगट होणाऱ्या गौरवाचा विभागी, तो मी बोध करतो. तुम्हामधील परमेश्वराच्या कळपाचे पालन करा. भाग पडते म्हणून नव्हे, तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्य लोभानेही नव्हे, तर उत्सुकतेने करा. तुमच्या दिमतीच्या लोकांवर धनीपण करणारे असे नव्हे, तर कळपाला कित्ते व्हाल असे करा. मग मुख्य मेंढपाळ प्रगट होईल, तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा हार प्राप्त होईल. तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन रहा आणि एकमेकांची सेवा करण्यासाठी तुम्ही सर्वजण नम्रतारूपी कमरबंद बांधा. कारण परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतो आणि लीनांवर कृपा करतो. सर्वसामान्य बोध. यास्तव परमेश्वराच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, यासाठी की त्याने योग्य वेळी तुम्हास उंच करावे. त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतो. त्याच्याविरुद्ध विश्वासात दृढ असे उभे रहा. जगातील तुमच्या बंधुवर्गाला हीच दुःखे नेमल्याप्रमाणे होत आहेत हे लक्षात असू द्या. तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर आपल्या सार्वकालिक गौरवात यावे, म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा परमेश्वर स्वतः तुम्हास पूर्ण, दृढ व सबळ करील. त्याला युगानुयुग पराक्रम असो. आमेन. माझ्या मते विश्वासू असा आपला बंधू सिल्वान याच्या हाती मी थोडक्यात हे लिहून पाठवून ह्यात बोध केला आहे व साक्ष दिली आहे की ही परमेश्वराची खरी कृपा आहे. हिच्यात तुम्ही दृढ राहा. बाबेलातील तुम्हासारखी निवडलेली मंडळी तुम्हास सलाम सांगते आणि माझा पुत्र मार्क हाही सांगतो. प्रीतीच्या चुंबनाने एकमेकास सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांस शांती असो.